नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, 18 फेब्रुवारी 2024ला जो काही स्कॉलरशिपचा पेपर झालेला इयत्ता 5वीचा त्याचे गणिताचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडून बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसे सोडवायचे होते हे तुम्हाला समजून जाईल. आणि पेपर 1 आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2025च्या म्हणजे पुढच्या वर्षीच्या जर स्कॉलरशिपची किंवा नवोदयची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस लवकरच आपल्या चॅनलवर सुरू होत आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन जॉईन करू शकता किंवा आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ मिळणार आहे. सिम्पल लँग्वेजमध्ये आपण ते सगळ्या गोष्टी सोडून दाखवणार आहे. तुम्हाला टेस्टसुद्धा मिळणार आहे आणि काही डाऊट असेल तर त्यासाठी आपण ग्रुपसुद्धा तिथं बनवतो आहे. खूप विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे, तुम्ही पण करू शकता. बघा, तुम्हाला जर कोर्स वगैरे जॉईन करायचा असेल ना तर या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला. बघा, 26वा प्रश्न काय होता? युजिंग द डिजिट 3, 2, 5, 0 and 8 at least once a smallest 6 digit odd number is formed. तुम्हाला कमीत कमी एकदा हे डिजिट यूज करायचे आहे आणि स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. अँड व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ द डिजिट ॲट वन्स अँड हंड्रेड्स प्लेस. आता काय करायचं आहे, इथं तुम्हाला 5 डिजिट दिलेले आहे आणि या 5 डिजिट यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, 6 डिजिट ऑड नंबर फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. चला आपण बनवूया, कसं बनवायचं ते बघा. आता बघा, ज्यावेळेस आपण स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर बनवतो तर काय करायचं रे, जो ग्रेटेस्ट नंबर असतो, ठीक आहे, तो आपल्याला ॲट दी एंड लिहायचा असतो आणि जो स्मॉलेस्ट असतो तो स्टार्टिंगला लिहायचा असतो. बरोबर, कारण आपण स्मॉलेस्ट नंबर बनवतोय. मग स्मॉलेस्ट का रे 0, मग 0 आपण स्टार्टिंगला कधी लिहितो का रे, लिहित नाही. बरोबर आहे, त्याच्यामुळे 2 अगोदर लिहा, म्हणजे 2 अगोदर लिहा. राईट, 2 आपल्याला अगोदर लिहायचा राहतो. राईट, त्यानंतर बघा 0, त्यानंतर तुमचा 3, ओके, त्यानंतर तुमचा 5 आणि त्यानंतर तुमचा 8. बरोबर आहे, पण हा तर 5 डिजिट झाला, तुम्हाला पाहिजे 6 डिजिट. मग काय करायचं, जो सर्वात स्मॉल डिजिट आहे त्याला काय करायचं, रिपीट करायचं. सगळ्यात स्मॉल काय, 0. मग 2 0 0 3 5 8. राईट, आपण हा काय झाला, हा तुमचा इवन नंबर झाला. तुम्हाला पाहिजे इथं ऑड नंबर. बरोबर आहे, म्हणजे 5 इकडे न्यायचे, 8 इकडे आणायचा. 2 0 0 3 8 5. ठीक आहे, समजले? तर हा आपला नंबर झाला. ठीक आहे, लक्षात घ्या, हा झाला तुमचा 6 डिजिट ऑड नंबर. राईट, आता काय सांगितलं होतं, व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ द डिजिट ॲट वन्स. वन्स म्हणजे बघा इथं 8 आहे, सॉरी 5 आहे. 100 प्लेसवर तुमचा 3 आहे. ओके, 3 आहे आणि 5 आहे, दोघांचा प्रोडक्ट म्हणलं होतं, मीन्स 3 × 5. ठीक आहे, इथं तुमचं 15. सो ऑप्शन 3 विल बी राईट. समजले? क्वेश्चन थोडासा तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, पण आहे सिम्पल. जर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे केली असेल तर तुम्हाला तो येऊन जातो, त्याच्यामध्ये खूप अवघड असं काही नाही आहे. त्याच्यानंतर बघा, निशा सोल्ड ॲन आर्टिकल ॲट 1730 रुपीज विच शी हॅड परचेस ॲट 1350 रुपीज. हाऊ मच प्रॉफिट ऑर लॉस डिड शी मेक. आता बघा, प्रॉफिट झालं की लॉस झालं ते बघा. निशा सोल्ड ॲन आर्टिकल, तिने आर्टिकल किती रुपयाला विकलं रे, 1730 रुपीजला. अँड शी हॅड परचेस, किती रुपयाला परचेस केलं होतं, 1350 रुपीज. राईट, म्हणजे 1350 रुपयाला परचेस केलं होतं. ओके, 1730 रुपयाला विकलं, म्हणजे काय झालं, प्रॉफिटच झालं. लॉस झाला का इथं नाही. मग किती झाला, त्यासाठी सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला. ओके, 1730 मायनस 1350. बस करा सबट्रॅक्शन, 0 - 0. ओके, 13 मायनस 5 जर केलं तर तुमचं इथं बघा काय तरी 8 येतं. इथं काय करा, वापस द्या, तर 4 येतं. म्हणजे इथं येतं तुमचं 3 येतो. 0 - 1 - 1 0 आला, 380 प्रॉफिट. सो ऑप्शन 4 विल बी राईट. त्यानंतर आहे, अ क्यूब इज फॉर्म बाय फोल्डिंग द ॲडजॉइनिंग फिगर. विच डिजिट विल नॉट ॲपियर ऑन द क्यूब टू द ॲडजस्टंट साईड ऑफ 4. म्हणजे 4च्या ॲडजस्टंट साईडला कुठला नंबर येणार नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल बघा, आता हा आपण बेस मानूया. ठीक आहे, हा आपला बेस मानूया.
ठीक आहे. याला जर आपण असं फोल्ड केलं तर हा वर्टिकल असं काहीतरी बनेल, बरोबर आहे. इथं 9 येईल तुमचा, बरोबर आहे. तुमचा हा जो 4 आहे, ठीक आहे, तो इकडनं येईल असा 4, बरोबर. आणि जो 1 आहे तो असा वरती येणार 1, ठीक आहे. हा 25 इकडनं येणार. 36 जर आपण बघितला तर हा फेस टू फेस येतोय, अपोजिट साईडला येतोय 4च्या. मग डेफिनेटली जो 36 आहे हा तुमचा अपोजिट असायला पाहिजे, राईट. म्हणजे तो त्याच्या 4च्या ॲडिशन येणार नाही. सो ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे. आता मराठीमधले क्वेश्चन तर आपण काही बघणार नाही, नंतर आपण बघणार आहे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. फॉल्स म्हणजे चुकी तुम्हाला सांगायची आहे विथ रिस्पेक्ट टू द ट्रँग्युलर नंबर अँड स्क्वेअर नंबर. ठीक आहे. स्क्वेअर नंबर अँड ट्रँग्युलर नंबर, ठीक आहे. याच्या समोर तुम्हाला कुठला नंबर जो आहे, कुठला स्टेटमेंट जे फॉल्स आहे तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे ट्रँग्युलर नंबर किंवा स्क्वेअर नंबरसाठी. बघा, आता ट्रँग्युलर नंबर तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे, आपण बघितलेलं आपल्या क्लासमध्ये. आता बघा, हाफ ऑफ द प्रोडक्ट ऑफ टू कन्सिक्युटिव्ह नंबर इज गिव्स अ ट्रँग्युलर नंबर. हाफ ऑफ द प्रोडक्ट ऑफ द टू कन्सिक्युटिव्ह नंबर. आता बघा, प्रोडक्ट काय असतो रे, ट्रँग्युलर नंबर काय असतो बघा, 1 + 2 3 हा तुमचा काय ट्रँग्युलर नंबर आहे. 1 + 2 + 3 6 येतं, हा तुमचा ट्रँग्युलर नंबर आहे. 1 + 2 + 3 + 4, ओके, 10 हा तुमचा काय आहे, ट्रँग्युलर नंबर आहे. ओके. मग काय सांगितलं, हाफ ऑफ द प्रोडक्ट ऑफ द टू कन्सिक्युटिव्ह नंबर गिव्स अ ट्रँग्युलर नंबर. चला बघूया आपण. ठीक आहे. बघा, आता 1 + 2 बघे, सॉरी 1 × 2 हे काय तर 2 येतं, याचे हाफ जर केलं तर 1 येतं. हे तुमचा कन्सिक्युटिव्ह नंबर आहे का, बघूया आपण आता. ठीक आहे. त्यानंतर काय रे, 2 × 3 किती येतं रे, 6, काय तर 6 येतं. 6ला जर 2ने केलं तर 3 येतं. ओके, चला ठीक आहे. 3 × 4 किती येतं रे, 3 × 4 हे येतं तुमचं 12. 12च्या हाफ जर केलं, 12च्या जर हाफ केलं तर किती येतं, 6 येतं. आहे का तुमचा ट्रँग्युलर नंबर, हो आहे. त्यानंतर बघा, 4 × 5 किती येतं रे, 4 × 5 20. आणि याच्या जर हाफ केलं तर किती येतं पहा बरं, 10 येतं. आहे का कन्सिक्युटिव्ह, आहे का तुमचा ट्रँग्युलर नंबर, हो. म्हणजे हा बरोबर आहे. हाफ ऑफ द प्रोडक्ट ऑफ द कन्सिक्युटिव्ह नंबर, टू कन्सिक्युटिव्ह नंबर गिव्स अ ट्रँग्युलर नंबर, बरोबर आहे. म्हणजे जर जे कन्सिक्युटिव्ह नंबर असतील त्याचा प्रोडक्ट केला आणि त्याचा हाफ जर केलं तर तुम्हाला ते ट्रँग्युलर नंबर मिळतात का, हो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. हे स्टेटमेंट तुमचं राईट आहे. ओके, ऑप्शन 1 इज राईट. आपल्याला फॉल्स म्हणजे काय रे, चुकीचं शोधायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा, 1 इज अ ट्रँग्युलर ॲज वेल ॲज स्क्वेअर नंबर, बरोबर आहे. ठीक आहे. 1 हा ट्रँग्युलर नंबर तर आहेच, 1चा स्क्वेअर 1च येतो, म्हणजे हा स्क्वेअर पण आहे. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. वेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय द नंबर इट सेल्फ द रिझल्ट इज स्क्वेअर नंबर, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या नंबरला त्याच नंबरने ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो तर तुमचा स्क्वेअर असतो. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट काय सांगितलं बघा, द प्रोडक्ट ऑफ द टू कन्सिक्युटिव्ह नंबर इज अ ट्रँग्युलर नंबर. आता प्रोडक्ट ऑफ द टू कन्सिक्युटिव्ह नंबर इज अ ट्रँग्युलर नंबर, तर हे बरोबर आहे का, बघूया आपण. ठीक आहे. बघा, आता 2 × जर 3 केलं तर 6 येतं, तर हा तुमचा काय ट्रँग्युलर नंबर आहे. पण 3 × जर 4 केलं तर 12 येतं, पण 12 तुमचं ट्रँग्युलर नंबर नाही. म्हणजे द प्रोडक्ट ऑफ द टू कन्सिक्युटिव्ह नंबर इज नॉट अ ट्रँग्युलर नंबर, राईट. सो ऑप्शन 4 जे आहे हे तुमचं इथं फॉल्स स्टेटमेंट आहे. तर तुमचं जे आन्सर आहे ते होतं ऑप्शन 4. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक क्वेश्चन इथं सोडून बघतोय, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे येणाऱ्या एक्झामसाठी. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, व्हॉट विल बी द 5th नंबर फ्रॉम द लेफ्ट साईड. ओके, वेन द 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 12 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. आता बघा, 2 डिजिट नंबर तुम्हाला इथं सांगायचे आहेत की जे 12ने डिव्हिजिबल आहेत. म्हणजे काय रे, सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं रे, 12चा टेबलच इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके, तुम्हाला काय करायचं अरे, त्या 12चा टेबलच इथं ओके लक्षात ठेवायचं आहे. हे सिम्पल राहतं. ठीक आहे. आता बघा इथं काय करायचं नेमकं. ठीक आहे. आता 12चं तुम्हाला टेबलच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.
आता 12चं बघा, 12चे जे टेबलच आहे, जसं की बघा 12ला 12ने डिवाइड करू शकतो, देन 24 आहे, देन 36, देन 48, देन 60, देन 72, then 84, then 96. Okay, so these are the two digit numbers which are divisible by the 12. आता हे जे नंबर आहेत ना, हे डिसेंडिंग ऑर्डर लावायचे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? डिसेंडिंग ऑर्डर मीन्स उतरता क्रम, बरोबर आहे. म्हणजे काय 96 अगोदर लिहायचं तुम्हाला, देन 84, देन 72, देन 60, देन 48, देन 36, देन 24 अँड देन 12. राईट. काय सांगितले? व्हॉट विल बी द फिफ्थ नंबर फ्रॉम द लेफ्ट साइड. लेफ्ट साइड कुठली रे? हे तुमची लेफ्ट साइड आहे. ओके, फिफ्थ नंबर 1, 2, 3 अँड 4. तर हा आहे तुमचा 4 आणि फिफ्थ नंबर. फिफ्थ नंबर आहे 48. ओके, सो ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? कसं केलं आहे आपण? क्वेश्चन सिम्पल आहे, पण तुम्हाला थोडासा फिरून विचारला आहे. ठीक आहे, तुम्हाला 2 डिजिट 12ने डिव्हिजिबल नंबर विचारले, देन तुम्हाला त्यांना डिसेंडिंग ऑर्डर मीन्स उतरता क्रम तुम्हाला इथे लावायचा आहे, आणि देन तुम्हाला फिफ्थ नंबर सांगायचा आहे फ्रॉम द लेफ्ट साईड. तर लेफ्ट साईड कुठली आहे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आउट ऑफ 12 किलोमीटर अँड 300 मीटर डिस्टन्स अप्रोच कवर्ड 9 मीटर अँड 500 मीटर डिस्टन्स ऑन अ बायसिकल अँड शी कवर्ड the remaining distance running. How much distance did she cover running? आता बघा रे, ठीक आहे. आता टोटल डिस्टन्स किती आहे? टोटल डिस्टन्स आहे 12 किलोमीटर अँड 300 मीटर, आणि त्याच्यामधलं काय केलं, 9 किलोमीटरची डिस्टन्स आहे आणि 500 मीटर हे काय केलं, हे बायसिकलनं कवर केलं, आणि रिमेनिंग जे डिस्टन्स आहे हे रनिंगनं कवर केलं. तर हाऊ मच डिस्टन्स डिड शी कवर रनिंग, तर सबट्रॅक्शन करायचं आहे. राईट, समजलं तुम्हाला? आता बघा, तुम्हाला माहीत आहे इथं बघा 0, आता इथं तुम्ही पॉईंट दिला तरी चालता, 0, 3, -5 आपल्याला सबट्रॅक्ट करता येत नाही, म्हणजे इथं 1 घ्या, कॅरी फॉरवर्ड 1, 13 -5, तर किती आहे? तर तुमचं इथं येतं 8. हा पॉईंट द्या, हा 1 घेतला होता तो इथं वापस द्यायचं तुम्हाला. ओके, म्हणजे इथे येतं तुमचं 10 होतं, आणि 12मधून 10 सबट्रॅक्ट केले तरी आता 2, म्हणजे उत्तर आलं तुमचं 2 किलोमीटर अँड 800 मीटर. याला तुम्ही मीटरमध्ये कसं लिहाल? 2.800 किंवा 2.8 किलोमीटर. राईट, सो ऑप्शन 1 विल बी राईट. समजला का क्वेश्चन? सिम्पल आहे बरं. आता बघा, मॅथचे क्वेश्चन सगळ्यात सिम्पल क्वेश्चन तुम्हाला विचारले आहेत इथं. ठीक आहे, मी क्वेश्चन पेपर बघितला, बरेचसे क्वेश्चन तुम्हाला इथं सिम्पल इथं तुम्हाला ते पाहायला मिळतं. त्याच्यामुळे इथं काही जास्त तुम्हाला त्याच्यावर काही हे करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, खूप सिम्पल तुम्हाला क्वेश्चन तिथं विचारले होते, आणि आय होप तुम्ही ते सगळे चांगल्या प्रकारे सोडवले असतील. तर ऑप्शन काय होतं तुमचं? हे होतं. चला समोरचा क्वेश्चन बघूया, आणि रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण एकच व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यानंतर तुम्ही कंटाळा करता बघण्यासाठी. सो दॅट्स वाय आपण रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथं बघूया. त्यानंतर बघा काय सांगतो रे. ठीक आहे, फॉर अ ट्रिप इन द मंथ ऑफ मे. ठीक आहे, फॉर अ ट्रिप मंथ ऑफ मे, सोरा बुक एअर तिकीट इन द ॲडव्हान्स फॉर 5,780 रुपीज. ड्यू टू सम रिझन शी हॅड कॅन्सल द तिकीट. तिने काय केलं बघा, एक तिकीट बुक केलं. ठीक आहे, 5,780 रुपीज त्याची प्राईस होती. ओके, अँड शी हॅड कॅन्सल द तिकीट बिकॉज ऑफ सम रिझन. शी गॉट अन अमाऊंट बॅक विथ द डिडक्शन ऑफ 30%. आता जे अमाऊंट मिळालं ते त्याच्यात काहीतरी डिडक्शन झालं, म्हणजे पैसे कटले. किती कटले? 30%. सो हाऊ मच लॉस डीड शी सफर. सिम्पल आहे, तुम्हाला काय करायचं, 30% काढायचं आहे. 30%. आता बघा 30% कसं काढतात रे? बघा इथं पर्सेंटेज साईन आहे, म्हणजे काय करायचं, याला 100ने डिवाइड करायचं, आणि 30% काढायचं आपल्याला. किती पैकी काढायचे आहेत? तर 5,780 पैकी. राईट, काय करायचं बघा, 30 इंटू 5,780 अपॉन 100. हा 0 गेट कॅन्सल, हा 0 गेट कॅन्सल. काय राहिलं आपल्याकडे? 3 इंटू 5,000 नाही, आता 578 आले. आता काय करायला, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. ठीक आहे,
दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. किती येतं दोघांचं मल्टिप्लिकेशन बघा बरं. ह्या आता 4. ओके 2 आलं. ठीक आहे, ते आलं तुमचं 3. ठीक आहे, ते आलं. ठीक आहे 17. ओके तुमचं आलं 1734. सो ऑप्शन 1 विल बी राईट. आता बघा जे रिमेनिंग क्वेश्चन आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपण प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगणार आहे. ठीक आहे, नुसतं आन्सर नाही सांगणार, तर त्याचं आन्सर कसं येतं ते आपण सांगणार आहे. रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मग बोर होतात जर आपण एकच क्वेश्चन खूप लांब घेऊन गेलो तर. राईट, हे आपल्याला इथं अवॉइड करायचं आहे. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की ज्यांना 2025च्या स्कॉलरशिपची किंवा नवोदयची तयारी करायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, खूप चांगली बॅच आहे. आतापर्यंत खूप चांगल्या विद्यार्थ्यांनी हा क्लास जॉईन केला होता. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल.